जय श्रीमन नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 16 देव असुर संपत विभाग योग. श्लोक 22. एतैः विमुक्ताः कौन्तेय तमोद्वारैः त्रिभिर्नरः आचरति आत्मनः श्रेयः ततो याति परां गतिम्. ओम. गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना दैव असुर संपत विभाग योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, वासना, क्रोध आणि लोभ हे तिन्ही लोकांना हे समजू देत नाहीत की आत्मा शरीरापासून वेगळा आहे आणि आत्मा परमात्म्यापासूनही वेगळा आहे. याचा अर्थ या तिघांमुळे अज्ञानाचा अंधार होतो. तथापि जेव्हा हे तिन्ही व्यक्तिमत्वातून काढून टाकले जातात तेव्हा ते आत्मसाक्षात्काराचा शोध सुरू करतात, आत्मसाक्षात्कार मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी आत्मसाक्षात्कार प्राप्त करतात, ज्यामुळे ते मला देखील प्राप्त करण्यास सक्षम होतात. असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा वासना, क्रोध, लोभ यापासून मुक्त होण्याचे प्रकर्षाने आणि वारंवार सुचवत आहेत. म्हणून आपल्यातील वासना, क्रोध, लोभ यापासून मुक्त होण्यासाठी श्रीमन नारायण यांची प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवून आपण सतत प्रयत्नशील राहूया. केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेऊन श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरति आत्मनः श्रेयः ततो याति परां गतिम्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे.
मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन्नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन्नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन्नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. एतैः विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैः त्रिभिर्नरः आचरति आत्मनः श्रेयः ततो याति परां गतिम्. ॐ एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरति आत्मनः श्रेयः ततो याति परां गतिम्.